भाजपाने अजित पवार यांचे घोटाळे झाकल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केलाय। जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांनी 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केला आणि तो घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी झाकून टाकला। तर अजित पवार यांना भाजपासोबत घेऊन शिखर बँकेतला 25,000 कोटींचा घोटाळा नरेंद्र मोदींनी झाकला असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या संदर्भात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। प्रति माननीय श्री शरदचंद्र पवार, माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे, नमस्कार। 1999 ते 2004 या काळात अजित पवार महाराष्ट्रात इरिगेशन मंत्री होते। त्या काळात अजित पवारांनी 70,000 कोटी रुपये खर्च केले। त्यांनी केलेल्या योजनांमधून जे पाणी मिळण्याची अपेक्षा होती त्यापैकी फक्त 1% पाणी मिळालं। त्यानंतर इरिगेशन खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं FIR दाखल केला। मात्र त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना पोलिसांनी 5 वर्ष संपली तरी चार्जशीट ठेवलं नाही। त्यामुळे कोर्टाने ती फाईल बंद केली। 2019 साली हायकोर्टाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टात फायनल झाला की अजित पवार शिखर बँकेतील 25,000 कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत। कोर्टाच्या आदेशानुसार आमचे व्हाईस चेअरमन आणि अधिकारी यांनी FIR दाखल केला। 5 वर्ष झाली, काही कारवाई नाही, कारण अजित पवारांना मोदींनी पूर्ण संरक्षण दिलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणं हा अपराध जो मोदींनी केलाय तो यापूर्वी या देशातील कोणत्याही पंतप्रधानानं केलेला नाही आणि कधीही झालेला नाही।